नमस्कार, मी शामराव मोकाशी. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात टॅक्सींची संख्या वाढू शकते. म्हणजे काळी पिवळी जी मीटरवाली टॅक्सी आहे त्याची परमिट शासनाला वाटप करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे समजा पुण्यासारख्या ठिकाणी 10,000-1,000 टॅक्सीची परमिट की जेणेकरून इथं 4 प्रवासी मीटरप्रमाणे त्याच्यातून प्रवास करू शकतील. शिवाय 6 सीटरची टॅक्सी असते, त्याच्यातून 6 प्रवासी मीटरप्रमाणे फिरू शकतील. किंवा कूल कॅब AC गाडी. आणि ह्या गाड्यांना शासन भाडं ठरवून देतं, मीटरनंच या गाड्या कराव्या लागणार आहेत. म्हणजे समजा मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एक 20-25 हजार परवाने, नागपूरसाठी, नाशिकसाठी. ह्याच्यामुळं रोजगार निर्माण होणार आहे. आणि बेकायदेशीरपणे ओला कोलाच्या माध्यमातून पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीरपणे स्थानिक व्यवसाय करतात. त्यांची ऑल इंडिया परमिट आहे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्थानिक धंदा करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही. आणि शासनाला पर्यटक परवान्याच्या गाड्यांच्यासाठी भाडं ठरवता येतच नाही, हा कायदाच नाही. म्हणजे जर ह्यांचं भाडं ठरवायचं म्हणलं तर केंद्र सरकारला प्रथम कायदा करावा लागेल, संपूर्ण कायद्यात बदल करून अधिकार द्यावे लागतील, तर हे भाडं ठरवू शकतात. आता काय आहे माहिती आहे का, हे अधिकारी, शासनाचे अधिकारी हुशार असतात. मग कुठलं तरी कुणाला तरी पत्र देतात, MMRTच्या रिजन भाड्याप्रमाणे दिलं पाहिजे, RTAच्या रिजन. पण ते RTAला कुठले अधिकार आहेत? मीटरवाल्या काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं ठरवायचं. म्हणजे ते भाडं, तो ठराव, तो निर्णय पर्यटक परवान्याला लागू होतो का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कायदाच नाही तसा. कारण पर्यटक परवान्याचं भाडं हे पर्यटक आणखीन तो वाहन मालक ह्या दोघांनीच ठरवायचं असतं सामोपचारानं. त्यांना स्थानिक धंद्याचा व्यवसाय करायचा अधिकारच नाही, स्थानिक व्यवसायच करता येत नाही. तर आम्ही सतत शासनाकडे पाठपुरावा करतो आहे की काळी पिवळी टॅक्सीची परमिट वाटप करा. आता रिक्षासाठी काय आहे, ई-रिक्षाना परमिटच आता लागू नाही. त्याच्यामुळं ज्यांना रिक्षा चालवायचे आहे ते ई-रिक्षा घेऊन चालवतील. शिवाय महिलांच्यासाठी ई-रिक्षा, पिंक कलरची रिक्षा हे मोठ्या पद्धतीत परवाने मिळणार आहेत, त्यांना अनुदान बी मिळणार आहे. म्हणजे इथं कायदे पाळून जर दिले तर वाहतूक व्यवस्था सुधारेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.